आज वारकरी प्रत्येक वारकरी अत्यंतिक शुभ दिवस कोणता असेल तर तो आजचा दिवस आहे. कारण आज सकल संत पांडुरंग रायाच्या नगरीमध्ये सामावलेले आहेत. संतांच्या साक्षीने भगवंत परमात्मा आज अत्यंतिक प्रसन्नतेने आपली सर्वांवर कृपादृष्टी ठेवणारा असा तो कालखंड म्हणजे तो आजचा काळ आहे, म्हणजे आताचा काळ आहे. आज पांडुरंग रायाच्या दरबारामध्ये आलेल्या सर्व संत उलट भगवंताला ज्याची अपेक्षा आहे, संत या ठिकाणी कधी येतील वाट पाये उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उठावेळ. संतांची वाट भगवंत पाहतो आणि स्वतः आज सर्व संत आज या ठिकाणी आलेले आहेत. याचा अर्थ असा की आज परमात्म्याला विलक्षण अशा प्रकारचा आनंद झालेला आहे आणि आजच परमात्मा आपल्या सर्वांचं समाधानाने शयन करणार आहेत, विश्रांती घेणार आहे. म्हणून आज या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. आतापासून भगवंत 4 महिने शयन करणार आहेत, विश्रांती करणार आहेत. अशा हसणारा हा कालखंडामध्ये आणि आजच्या एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. हुपरी गावातली मंडळी आणि आजूबाजूची लोक याचा मी विचार केलेला आहे. मला असं वाटतं की या परिसरात बसलेली हुपरी गावची लोक असतील, त्या परिसरातली बसलेली लोक हुपरी गावच्या वेगळ्या बाजूली वेगळ्या गावातले असतील असा मला अंदाज करायला काही हरकत. पलीकडे बसलेली गाव हुपरीचे का आपलं मध्ये बसलेली हुपरीचेच आहेत का, दुसऱ्या गटाची आहेत का? ते पुढे येऊन बसा, पुढे एकत्र बसा, पुढे या. माऊली उठा लवकर, 2 मिनिटात उठा 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 उठा. बरं आवाज येत असेल तर जरा लवकर उठा. माझा आवाज येतो ना आपल्याला? शब्दाला एकत्र घ्या सगळे. रविदा पुढे या. विठ्ठल 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 विठ्ठल. तो पण एक. ऐका, लक्ष द्या. मी फक्त अर्धा पाऊण तास कीर्तन करणार, जास्त वेळ घेणार नाही आपला. मला कल्पना आहे की साबुदाणाचे वडे आता नुकतेच तयार झालेले आहेत आणि ते आपली वाट पाहतात. जगद्गुरु संत तुकोबाराय एक चिंतन आपल्या समोर स्पष्ट करतो या अभंगाच्या भूमिकेतून. संत तुकोबाराय या अभंगा माध्यमातून आपला साधनेचा आविष्कार या ठिकाणी प्रवृत्त करतात. आत्मसाक्षात्कार वृत्तीला प्राप्त असणारी अवस्था जगद्गुरूंची होती आणि ती अवस्था कशा रीतीने प्राप्त झाली याचा प्रवास सांगणारा हा अत्यंतिक विलक्षण आणि अतिशय विशेष प्रकारचा हा अभंग आहे. मानवी जीवनामध्ये स्थित्यंतर घडत असतात. प्रत्येक मानवामध्ये स्थित्यंतर घडत असतात. काही स्थित्यंतर हे अपरिहार्य आहेत तर काही स्थित्यंतर करणीय आहेत. याचा अर्थ असा की काही घटना अशा घडतात त्या आपल्या हातात नसतात आणि काही घटना अशा असतात की त्या आपल्याला करावाच लागतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर कुठल्या जन्मामध्ये कुठल्या कुळामध्ये जन्माला यायचं हे आपल्या हातात नसतं. गरीब घराण्यामध्ये यायचं का श्रीमंत घराण्यामध्ये यायचं हेही आपल्या हातात नसतं. कुठल्या जातीमध्ये जन्माला यायचं हेही आपल्या हातामध्ये नसतं. हे आपल्याला स्वीकारावं लागतात. ज्या अवस्थेमध्ये ज्या कुळात आपल्याला जन्म घ्यावाच लागतो हे आपल्या हातात नसतं. आपण असं ठरवत नाही का आपण कुठल्या तरी श्रीमंत घराण्यामध्ये जन्म घ्यावा, असं आपल्या हातात नाही. म्हणून जन्माचं ठीक आपल्याला हातात नाही. बरं, आपल्या जीवनामध्ये जो काही दिनक्रम होतो तो दिवसक्रम त्याची जी घडलेली घटना असते तेही आपल्या हातात नसते. कधी कधी अनुकूल काळ येतो, कधी कधी प्रतिकूल काळ जीवनामध्ये येत असतात. या येणाऱ्या काळाला किंवा या येणाऱ्या भोगाला आपण थांबवू शकत नाही. हे भोगावाच लागतं, हे अपरिहार्य आहे.
म्हणून काही स्थित्यंतर अपरिहार्य असतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर सगळ्या संसारातली जी स्थित्यंतर आहेत, या स्थित्यंतर आपल्याला स्वीकारावे लागतात संसारातली. हो, प्रायः मी ढोबळ मनाने बोलतोय. सगळ्या संसारातली जी स्थित्यंतर आहेत ती आपल्याला अपरिहार्य आहे, ते भोगावाच लागतात. अन्न, मान, धन हे तो प्रारब्ध आहे. प्रारब्धामुळे हे आपल्याला भोगावं लागतात, हे आपल्या हातात नसतं. आपल्या जीवनामध्ये जे काही घटना घडतात ते आपल्याला आपण ठरवूनही त्या घडतातच असं नाही, ते घडतच राहतात. म्हणून काही स्थित्यंतर आपल्याला स्वीकारावे लागतात, पण काही स्थित्यंतर आपल्याला करावे लागतात. आपल्याला परमार्थ करावा लागतो आणि संसार होत असतो. संसार हा होत असतो, पण परमार्थ करावा लागतो. परमार्थ हा करणीय आहे आणि संसार हा होत असतो, पण आपलं उलट होतं. आपण म्हणतो मी आहे म्हणून हा संसार चाललेला आहे, माझ्यामुळे हा संसार चाललेला आहे. आणि परमार्थ हा दैवावर देतात. काही वारकरी मोबाईल फोन केला मला, ते म्हणतात महाराज तुम्ही फार भाग्यवान आहे हो. म्हणे काय? तुम्ही ज्ञानोबरांच्या या संतांच्या वारीमध्ये जातात, आमच्या भाग्यात वारी नाही. काय म्हणतात? आमच्या भाग्यात वारी नाही. असं नाही येते. भाग्यात वारी नाही, भाग्यामध्ये नाही. आपल्याला ते करावंच लागतं, वारी करावीच लागते. आणि वारी आपण करणीय आहे, ते आपल्या हातात आहे. देवाकडे जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, हरिपाठ वाचायचं, सप्ताहामध्ये सहभाग व्हायचा, हे परमार्थ आपल्याला करण्यासारखं आहे. आणि या परमार्थ केल्यानेच हे परमार्थ करावा लागतो आणि संसार होत असतो. संसार कोणाच्याही माध्यमातून आपण असं ठरवू शकत नाही का हा संसार या पद्धतीने. आपण काय काय वेळेला बघतो आपण, म्हणून संसार आपल्या हातात नसतो. संसार हा होत असतो, पण आपण करत असतो. आपण दैवावर देतो परमार्थ आणि करत असतो संसार. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून परमार्थ करावा लागतो. तुकोबारांनी आपल्याला परमार्थ करण्याबद्दल कितीतरी उपदेश केला. लागोनिया पाया बिनवितो तुम्हाला, लागोनिया पाया बिनवितो तुम्हाला, लागोनिया पाया बिनवितो तुम्हाला, लागोनिया पाया बिनवितो तुम्हाला. रताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. नाम मुखाने घ्यावंच लागतं, परमार्थ करावाच लागतो. परमार्थ करण्याकरता पहिली पायरी आहे संतांची भेट. संतांच्या भेटीशिवाय आपला परमार्थ अपूर्ण आहे. परमार्थ जरी करू लागलो तर जोपर्यंत जीवनामध्ये संत येत नाही तोपर्यंत आपला परमार्थ अपूर्ण आहे. म्हणून परमार्थाची पहिली भूमिका जर असेल तर संतांच्या जवळ जाणं गरजेचं आहे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. निगर्वता होऊन त्या परमात्म्याची सेवा करावी लागते, संतांची सेवा करावी लागते. संतांची सेवा केल्यानंतर आपल्याला शेवटच्या अवस्थेपर्यंत पोहोचता येतं. म्हणून संतांची सेवा कशी करायची? अगर्वता, निर्गर्वता, गर्व नसायला पाहिजे. हो, बरीच लोक आमची मांडी घालून बसलो असं का पाया पडायला ते असे करतात की महाराज पाया पडायचं, पाय पुढे करा. आता कंटाळलेले असतात पाय, पण ऐकत नाही, पाय ओढून घेतात आणि पडतात. कीर्तन झाल्यानंतर जायची गडबड असते, लोक मधीच येतात आणि पाया पडतात आणि महाराजाला उलथून पडतात. काय म्हणायचं? काय काय तर महाभाग असे भेटतात. महाराज एक जण मला भेटला, महाराज ओळखलं का? आता नाही कसं म्हणावं हा पण प्रश्न आहे. मग असं बोलतात की महाराज ओळखलं का? मग आपण म्हणायचं हो, ओळखलं तर नसतं, पण त्याला वाईट वाटू नये म्हणून आपण म्हणतो हो हो ओळखलं ओळखलं. पण काय काय कोल्हापूरची अशी मंडळी असतात
मग ते पुढे म्हणतात, मग सांगा मी कोण आहे ते. प्रश्न पडतो ना आता, मी कोण आहे सांगा म्हटल्यानंतर पंचायत येते. आणि मग आपल्याला असं वाटतं की आता कधीतरी याच्याकडे आपण कधीतरी चहा पिला असेल, कधी दूध पिलं असेल, कधीतरी आपण जेवण केलं असेल, पण आता ते काय करावं. खादल्या पिदल्याची राखीवा लाज. पण आता ते नामदेवरायांनी पांडुरंगाला म्हटले, पण अशी परिस्थिती निर्माण होती. मग बाकी अति प्रश्न निर्माण होतो. मग आपण म्हटलं, मग आम्ही आपलं ते थातूर मातूर उत्तर देतो, हो हो ओळखलं. मग आपण म्हणतात कधी आले गावावरून, कधी एसटी आली. मग त्याच्यातून तो सांगतोच, मग कोल्हापूरहून आपण निघालो मी, आणि इथं मग समजायचं हा कोल्हापूरचा आहे. मग काय म्हणतात कोल्हापूरचं वातावरण कसं काय, बरं चालले का, तुमच्या तालुक्यात पाऊस वगैरे काय आहे का. तो म्हणतो नाही बाकीच्या ठिकाणी, पण आमच्या हुपरी गावात पाऊस. मग कळतो हुपरीतला या. म्हणजे अशा अंदाजाने ओळखायला लागतं. आता करावं काय. पण मला हे सांगायचं, आढ्यता त्या ठिकाणी असते. संतांबद्दल प्रेम कमी असतं, पण आपण संतांचं दर्शन घेतलं याचाच गर्व जास्त असतो. निगर्वता व्हावं दास्य सकळ, ही संतांची संगतीने आपल्याला काय प्राप्त होतं, तर संतांच्या संगतीमध्ये परमात्मा प्राप्त होत असतो. म्हणून परमात्मा पहिला आणि शेवटही परमात्माच आहे. ऐका, संतही परमात्माच आहे आणि परमात्माही संतच आहे. देवते संत, 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 सत्या प्रतिमा देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ज्ञानोबा म्हणतात की परमात्मा आणि संत वेगळे नाहीत. देवच परमात्मा, देवच संत आहे आणि संतच देव आहे. बघा, मला सांगायचा आशय तो आहे का प्रथमतः परमार्थामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला संतांची भेट अनिवार्य आहे. संत भेट आवश्यक आहे. पण संत कोण आहेत, तो देवच आहे. देव आणि संत भेद नाही, दुजा नाही विचार. म्हणून असा विचार एकच स्वरूपाने ते एकच आहे, फक्त ते शरीराने वेगळे आहे. म्हणून ज्या परमात्मा तोच संत आहेत. एक उदाहरण देतो आणि पुढे निघतो. संत आणि परमात्मा वेगळे नाहीत. देवही अवताराला येतात आणि संतही अवताराला येत असतात. ऐका, देवही अवताराला येत असतो. देव अवताराला येऊन देवाला बंधन आहेत. अवतारामध्ये देवाला काय बंधन आहे, भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखी पाया पाशी, भक्ता राखी पाया पाशी, जनाची संवाद दुर्जनाची संवादी. भगवंताला मर्यादा आहे. काय मर्यादा आहेत की संतांचं संरक्षण करणं आणि दुर्जनांचा नाश करणं. तिसरा एक प्रकार आहे धर्म संस्थापनार्थ आहे, धर्माचं संरक्षण. या तीनच गोष्टीसाठी भगवंत परमात्मा अवतार धारण करतो. पण परमात्म्याला त्या तीन गोष्टीच्या व्यतिरिक्त चौथी करता येत नाही. एक तर संतांचा प्रतिपाळ करतात,
किंवा एक तर दुष्टांचा नायनाट करतात. हे दोन गोष्टी आहेत. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवाद. मग भगवंत दुर्जनांचा नाश करण्याकरता म्हणजे दुष्टांचा नाश करण्याकरता येतात आणि सज्जनांचा सांभाळ करण्याकरता जर येत असतील तर मग मला सांगा भगवंत आपल्याकरता येतात का? आपल्याकरता येतात या शब्दाचा अर्थ असा, आता मी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही दुष्ट आहात का, तुम्ही राक्षस आहात का, तुम्ही दुष्ट आहात का, दुर्जन आहात का तुम्ही? म्हणतात महाराज पंढरपूरला आलो आणि खुशाल आम्हाला दुर्जन म्हणता तुम्ही. ज्या अर्थी तुम्ही पंढरपूरला आलात त्या अर्थी तुम्ही कोण आहात? दुर्जन नाही, तुम्ही दुष्ट नाही. बरोबर का? पंढरपूरला आलो. मग जर तुम्ही पंढरपूरला आलात, तुम्ही जर दुष्ट नाही हे जर सिद्ध झालं तर मग तुम्ही संत आहात का? तुम्ही सज्जन आहात का? मला हे याचं उत्तर द्या. सज्जन आहात का तुम्ही? जे सज्जन असेल त्याने हात वरती करा, मी सज्जन आहे म्हणून. आणि जो हात वरती करून तो सज्जन असतो का? नाही. सज्जनही नाही आपण, आपण दुर्जनही नाही. मग देवाने आपल्याकरता यावं, कशासाठी यावं? देव जर फक्त सज्जनांचाच उद्धार करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी येत असेल तर आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जन नाही. मग आपण कोण आहे? आणि आपण जन आहोत तर आपण सज्जन दुर्जन मिश्रित आहोत. आपण एवढे दुष्ट पण नाही का परमात्म्याने यावं आणि एवढं सज्जनही नाही की परमात्म्याकडे यावं, परमात्म्याने आपल्याकरता यावं. एकच त्यालासाठी का आपल्याकरता तो परमात्मा येत नसून मग आपला उद्धार कसा होईल? तर आपला उद्धार होण्यासाठी स्वतः ज्ञानोबराय म्हणतात की अशा प्रकारचा तो परमात्मा कारुण्याची, ज्यावेळी त्या भगवंत परमात्म्याच्या ठिकाणी कारुण्यता निर्माण होते त्यावेळेला स्वतः परमात्मा संत रूपाने अवतार घेतात. म्हणून अवतार अवतार तू माधराया करणे, अवतार तू माधराया करणे, अवतार तू माधराया कारण, अवतार तू माधराया कारण, अवतार तू माधराया करणे, अवतार तू माधराया करणे, अवतार तू माधराया कारण, अवतार तू माधराया कारण, उद्धराया जन जन देव, उद्धराया जन जन देव. उद्धराया जन जड जीवा, उद्धराया उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जड जीवा. ज्ञानोबरायांनी, ज्ञानेश्वरी, जगद्गुरूंनी, तुकोबारायांनी गाथा हे आपल्या जीवांचा उद्धार करण्याकरता हे गाथा ज्ञानेश्वरी म्हणजे वाङ्मय प्रतिमा आहे. ज्ञानोबरायांची वाङ्मय प्रतिमा म्हणजेच ज्ञानेश्वरी, जगद्गुरूंची वाङ्मय प्रतिमा म्हणजेच गाथा. अशा प्रकारचा आपला उद्धार करण्याकरता हे ग्रंथ संपदा आपल्यासाठी संतांनी ठेवलेले आहे. जडाचा उद्धार केला, चालविली जड भिंती. ज्ञानोबरायांनी भिंत चालवून त्या जडरूपी भिंतीचा उद्धार केला. जगतामध्ये भिंतीची देवळं पाहिली असतील पण भिंतीचं मंदिर हे फक्त आळंदीत आहे. जगतामध्ये खांबाची मंदिरं पाहिली असतील, फक्त खांबाचंच मंदिर हे नेवासामध्ये आहे. जगतामध्ये दगडाची मंदिरं खूप पाहिली असतील पण केवळ शिळेचं मंदिर हे देऊळ आहे. म्हणून याचा अर्थ असा
की जडाचा उद्धार केला आणि जीवाचा उद्धार केला. रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्या नावाच्या एका पशुचा उद्धार केला. म्हणून जीवाचाही उद्धार संत करतात, जनाचा उद्धार संत करतात आणि जडाचाही उद्धार संत करतात. म्हणून संत आपल्या जीवनात अपरिहार्य आहे. याचं असं कारण आहे का ज्ञानोबरांच्या भाषेत एकच सांगतो, शंभू तेथे शंभिका, चंद्र तेथे चंद्रिका आणि संत तेथ विवेक असणे कीजे. संत जीवनामध्ये आल्यानंतर विवेक प्रदान करतात. विवेकापासून वैराग्य, वैरापासून समाधी षटक, समाधी षटकापासून मुमुक्षत्व ही ज्ञानाची बहिरंग साधने. त्याचप्रमाणे अंतकरण साधने, श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधनम या पदापर्यंत पोहोचण्याकरता मूळ संत असावे लागतात. म्हणून संतांच्या संगतीत राहायचं असतं. हे याचा अर्थ ही परमार्थ करणी आहे. जगद्गुरु संत तुकोबाराय या अभंगातून म्हणतात की आम्ही या साधनांचा खटाटोप केला, या साधनांचा आविष्कार आमच्या ठिकाणी आता प्राप्त झाला. त्या साधनांच्या ठिकाणी आम्ही भूतकाळामध्ये अत्यंतिक परिश्रम घेतलं आणि त्या परिश्रमाचा आज मला फायदा झाला की आता तो मी जो अट्टहास ज्या साधनाचा केला होता तो भूतकाळातला आज वर्तमान काळामध्ये त्याचा आम्हाला समाधान रूपाने, त्याचा आम्हाला अत्यंतिक विशेष प्रकारच्या असणाऱ्या आत्मसाक्षात्कार वृत्तीरूप अवस्थेपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. हा अभंगाचा मूळ आशय सांगितलेला आहे. म्हणून या अभंगामध्ये संपूर्ण जर विचार केला, या अभंगाच्या चारही चरणाचा जर विचार केला तर फक्त दोन काळाचा विचार केलेला, एक भूतकाळाचा आणि एक वर्तमान काळाचा. पहिल्या चरणामध्ये भूतकाळाचं चिंतन आहे. मी अभंगाचा थोडा भाव सांगून थांबतो, जास्त काही वेळ घेणार नाही. पहिल्यांदा जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात, याजसाठी होता केला अट्टहास. होता म्हणजे हा भूतकाळ झाला. भूतकाळामध्ये आम्ही अट्टहास केला त्या साधनांचा. कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी. हे पहिलं चरण भूतकाळ निर्देशक आहे आणि दुसरं चरण आहे ते वर्तमान काळाने. आता निश्चिंतेने पावलो विसावा, हे वर्तमान काळ आहे. आता या शब्दाने वर्तमान काळ. आम्ही भूतकाळात अट्टहास केला होता त्या साधनांचा, आता म्हणजे आता या क्षणी वर्तमान काळात निश्चिंतेला प्राप्त झालेलो आहे. थुंटलिया धावा तृष्णेची. आता परत तिसऱ्या चरणामध्ये भूतकाळ सांगितलं. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे येणे गुणे. पाठीमागं त्या साधनांचं जे केलं त्याचं मला कौतुक वाटतं आणि या रूपाने त्या नामरूपी साधनांचा आम्ही अंगीकार केल्यामुळे आम्हाला या स्वरूपाला प्राप्त होता आलं. म्हणून हा तिसरं चरण भूतकाळाचा आहे. आणि फक्त चौथं जर चरण विचार केलं तर ते चौथं चरण परत वर्तमान काळ आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता. आता म्हणजे वर्तमान काळ. आता दिवसचारी खेळीमेळी विठ्ठल विठ्ठल काळाच्या भूमिकेतून हा अभंगाचा जर विचार केला तर काळाचं जर थोडस चिंतन केलं तर असं सांगता येईल आपल्याला की देवाला काळ नसतो. काही जण मूर्ख लोक एका काळात जगतात, शहाणी लोकांना दोन काळात जगतात आणि संत दोन काळात जगतात. याचा थोडासा मी विस्तार करतो, जास्त वेळ घेत नाही. देवाला काळ नसतो. हो, देवाला वर्तमान काळ नाही, भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही. तो त्याला काळच नसतो. काळ नसतो म्हणजे नाही असं होत नाही. देव नाही असं होत नाही. देवाला काळच नाही. देव हा काळाच्या पलीकडे आहे. म्हणून परमात्मा हा अनादि आहे. त्याला तो उत्पन्न झालेला नाही आणि तो अनंत आहे. म्हणजे त्या परमात्म्याचा कधी नाश नाही. परमात्मा कसा आहे तो तो सत्स्वरूपाचं व्याख्या करीत असताना जगद्गुरु सांगतात, हो सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, 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 जगदा
हा हा दाविला जगदाकार. म्हणून परमात्मा सत आहे. सत स्वरूपाची व्याख्या नाथ महाराज फक्त एका ओबीत करतात. मी जास्त वेदांत सांगत नाही. ज्ञानोबा नाथ महाराज म्हणतात, जिथे नाही हा शब्द आला, ज्या काळात नाही शब्द आला ते असत आहे. मला आपल्याला विचारायचंय, आपलं शरीर जन्मायच्या अगोदर होतं का? आपलं शरीर जन्मायच्या अगोदर होतं का? बरं, आपलं शरीर मेल्यानंतर राहील का? दोन्ही ठिकाणी नाही शब्द आला, बरोबर. म्हणजे भूतकाळात नाही आणि भविष्य काळातही नाही. म्हणून भूतकाळ म्हणजे जन्मायच्या अगोदर आपलं शरीर नव्हतं आणि भविष्यकाळ म्हणजे मृत्यूच्या पश्चात आपलं शरीर नाही. म्हणून आपण नाही हा शब्द तिथे आला, याचा अर्थ आपण असत आहोत. हे जगदाप्यंत पदार्थ जे सगळे उत्पन्न होणारे आहेत त्याचा नाश आहे. ज्ञानोबा म्हणतात, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून जे उत्पन्न होतं त्याचा नाश होतो. अशा प्रकारे जगदाप्यंत संपूर्ण समग्र पदार्थ हे उत्पन्न होतात. फक्त वेदांत शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं, जे उत्पन्न होत नाही त्याचा नाश होतो. पण असं एक आहे, वस्तू आहे की ती उत्पन्न झालेली नाही, तिला अनादि म्हटलं जातं. ती उत्पन्न झालेली नाही पण तिचा नाश आहे. ब्रह्मज्ञानाने तिचा नाश होतो. म्हणजे ती माया, अज्ञान, सत, ती अविद्या. या अविद्या ही माया उत्पन्न झालेली नाही, परंतु तिचा ब्रह्मज्ञानाने नाश होतो. म्हणजे भविष्य काळात तिचा नाश आहे. फक्त एकच आहे की तो परमात्मा सत स्वरूपाने आहे. म्हणून सत असल्यामुळे परमात्म्याला काळ नाही. हो, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला. देश काळ वस्तू भेद मावळला. इथे भेद विवर्जित ते ब्रह्म सांगितलेलं आहे. त्या ब्रह्माला देश काळ अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. म्हणून परमात्म्याला काळ नाही. मला हे सांगायचं. दुसरा भाग जाऊया. एक काही मूर्ख माणसं एका काळात जगत असतात. बघा तुम्ही, हो, काही लोकांना भेटलो का ते म्हणतात, महाराज काय सांगायचं आमचं पूर्वीचे दिवस. अहो, आमच्या घरी सोन्याचा धूर निघत होता, सोन्याचा धूर निघत होता आणि हा फुटपाथवर बसून गप्पा मारत होता. हो, समोर ती जर्मलची ताटली भिका मागण्यासाठी, आणि तो सांगतोय आमचा पूर्वीचा काळ बाकी सोन्याचा धूर निघत होता. अहो, गावामध्ये आम्हाला विशेष प्रकारचा मान होता. आमचा शब्द कोणी ओलांडत नव्हता. सर्व पद विभूषित आम्ही होतो. आमचं एक एक वाक्य गाव प्रधान मानत होतं. म्हणजे अशा प्रकारचं फक्त मागचंच आठवायचे. काय याच्या उलट काय श्रीमंत माणसं फक्त हे म्हणतात, काय हो आमचा काळ, बापदादाची 1.5 एकर जमीन. हो, अतिशय मोलमजुरून खात होते आमची पूर्वीचं काळ. अत्यंत गरिबी, आज आम्ही श्रीमंत झालो. हो, म्हणजे तेच, हा जरी श्रीमंत झाला तरी काळ मागचाच आठवतो आणि हा गरीब झाला तरी काळ मागचाच आठवतो. याला मूर्ख म्हणतात रामदास स्वामी. हा मूर्ख आहे. म्हणून तो आताचं काय चाललंय ते सोडून देतो आणि मागचंच आठवत बसतो. हा एक मूर्ख. काही लोक भविष्य काळाचं नुसतं दिवा स्वप्न बघत असतात. काही लोक भविष्य काळात. हो, आमच्या त्या महाराजांना माहिती असेल कदाचित, एक करकमला एक हमाल होता, गरीब होता तो, आणि एसटीची उतरायचा माल जायचं एका शेटनी त्या काळामध्ये. हो, त्याने त्याला मग कधी कोणी 5 पैसे, 4 आणे, 8 आणे, पावली असं द्यायचे आणि त्याला ते समाधान वाटायचं. असा तो कालखंड होता. एका शेटजीने त्याला प्रसन्न होऊन 1 रुपया दिला. कधी नव्ह त्याला आयुष्यामध्ये 1 रुपया मिळाला. एवढा आनंद झाला त्याला आणि तो आनंदामध्ये तो 1 रुपया घेतला आणि त्यांनी विचार केला की कधी नव्ह एवढं मिळालंय, आता आपण एक काम करू, व्यवसाय करू. मग त्यांनी विचार केला की शेजारच्या गावामध्ये एक गडाभर दूध मिळते 1 रुपयामध्ये.
मग त्यांनी घडा भरला, त्या दुधाने 1 रुपयाचा घडा भरून दूध आणलं आणि आपल्या झोपडीमध्ये तिथं वरती टांगलं दूध. मग त्यांनी विचार केला की आपल्या गावात 2 रुपयाने दूध चालतंय, शेजारच्या गावातून 1 रुपयाने दूध आणले, आता मी हे दूध विकेन आणि त्या 1 रुपयाचं 2 रुपये करेन. झोपलाय तो झोपडीत, वरती शिंक टांगलेलं आहे दुधाचं आणि त्याचे दिवस स्वप्न सुरू झाले. मी आता 2 रुपये कमवीन, नंतर 2 घडे घेईन, ते विकेन, 2चे 4 करेन, 4चे 8 करेन, 8चे 16 करेन, 16चे 32 करेन, 32चं 64 करेन, पुढचं नाही गणित येत. अशा रीतीने मी सम्राट दूध सम्राट होईन. मी माझी स्वतःची दूध डेअरी असेल, माझं लग्न होईन, मला 2-3 मुलं होतील वर्षावर्षांनी, आणि मग ती मुलं मोठी झाल्यानंतर मला म्हणतील बाबा आम्हाला खेळायला जायचंय. मला राग येईन, मी काम करत असेन, ती मुलं माझ्या हट्टाला येतील, मला खेळायला चल म्हणतील, मग मला राग येईन. रागाच्या भरामध्ये अशी जोरात त्यांच्या कंबाड्यात लाथ घालीन आणि त्यांनी त्या गाडग्याला लाथ मारली. काय लोक फक्त दिवा स्वप्न बघत असतात बस, म्हणून भविष्याची सातत्याने चिंता असा एका काळात जगतात. हे अतिशय मूर्ख लोक आहेत. शहाणी लोक 2 काळात जगत असतात, एक भूतकाळात आणि एक वर्तमान काळात, भविष्य काळात. वर्तमान काळामध्ये ते विचार करतात शहाणी लोक, आतापर्यंत मी काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. हो, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज सांगिले गीत, धरली लाज सांगिले गीत, आवडे पुराण पैसले संत, आवडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिया, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत. केली बहुत परनिंदा, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत. केला कर बिला पर उपकार, नाही दयाली पीडिताची गार, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. म्हणून काही केलं नाही. आता माझे डोळे उघडले, संतांची माझ्यावर कृपा झाली. आता इथून पुढे परमात्म्याचं नामचिंतन करेन आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. म्हणून वर्तमान काळाचा विचार करून भविष्य काळात परमार्थाची वाटचाल करण्याचं ध्येय करतात ही शहाणी माणसं. आणि संतांच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटलं तर संत हे भूतकाळात आणि वर्तमान काळात या दोन्ही काळाचा विचार करतात. संतांना भविष्य काळ नाही, संतांना भविष्य काळच नाही. का? कारण भविष्य कारण हा कार्यशील असतो, भविष्य काळ हा कर्तृत्ववान असतो, भविष्य काळ हा क्रियाशील असतो. म्हणून भविष्य काळ संतांना भविष्य काळ नाही. का? कारण परमात्मा प्राप्ती करण्याचं जे काही अवस्था आहे त्या अवस्थेने ते परिपूर्ण झालेले असतं आणि त्यांची एकच अवस्था झालेली असते. कोणती? आता कोठे धावे मन, 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 आता कोठे धावे मन. चरण देख लिया तुम थे, चरण देख लिया भाग गेला शेण गेला, भाग गेला शेण गेला, भाग गेला शीन गेला. आता मला काही राहिलं नाही. का? कर्तृत्व आणि प्राप्तव्य. संतांच्या ठिकाणी प्राप्तव्य नाही आणि संतांच्या ठिकाणी आता कर्तृत्वही शिल्लक राहिलं नाही.
कर्तृत्व आपण त्या करता करतो की आपल्याला काहीतरी प्राप्तव्य होण्यासाठी, आपल्याला काहीतरी मिळण्यासाठी आपण कार्य करत असतो. संत म्हणतात हो आता मला काही करायचं नाही, चौथीच्या ठाई मज काहीच करणे नाही, काम नाही काम नाही झालो पाये काम, झालो पाये काम. हो आता मला काम नाही, काम नाही म्हणजे कर्तव्य नाही, आणि काम नाही म्हणजे अपेक्षा नाही. अपेक्षा विरहित संतांचं जीवन असतं. अनपेक्षा सुची दक्ष उदासीन गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समे प्रिया. म्हणून संत दोनच काळात जगतात, एक भूतकाळात आणि एक वर्तमान काळात. संतांना भविष्य काळ नाही. आजचा अभंग तोच प्रदान करणार आहे. जगद्गुरु म्हणतात की आम्ही भूतकाळामध्ये त्या साधनांचा अट्टहास केला होता, आणि त्या साधनांचा अट्टहास केल्याचा परिणाम आम्हाला त्या साधनाच्या माध्यमातून जी फलद्रुपता प्राप्त होती, ते आता आमचा तो शेवटचा दिवस आता आमचा गोड झाला. पहिलं चरण याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटीचा दिस गोड हवा, शेवटचा दिस गोड हवा, शेवटीचा दिस गोड हवा, शेवटीचा दिस गोड भावा, शेवटीचा दिस गोड भावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, विसावा. तुकोबाराय म्हणतात की यासाठी आम्ही अट्टहास केला होता. कशासाठी? शेवटचा दिस गोड हो. शेवटचा दिस गोड होण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही आतापर्यंत हा अट्टहास केला. आता आपल्याला प्रश्न असा आहे की शेवटचा दिस हा कोणाला कळतो बरं? मरण कोणाला कळतं का? काय काय म्हणतात की शेवटचा दिवस म्हणजे मृत्यूच्या दिवशी त्याचा गोड व्हावा. पण हे शब्द तुकोबारायांचे आपण जे ठरवतो ते योग्य नाही. शेवटचा दिस या म्हणण्याचा जगद्गुरूंचा आशय वेगळा आहे. आपण म्हणतो मृत्यूच्या शेवटच्या क्षणी आपला गोड व्हावा म्हणून हा अट्टहास करायचा असतो. म्हणून काय काय लोक अट्टहास एवढं करतात का शेवटचा दिवस गोड होतो त्यासाठी बंगले बांधतात, अट्टहास करतात, जमिनी खरेदी करतात, अट्टहास करतात. का? शेवटचा दिवस त्यांचा गोड व्हावासाठी. हे चुकीचं आहे. एका ठिकाणी गेलो, मला संसारामध्ये पश्चातापच संसारामध्ये पश्चातापासारखं दुसरं काही संसारातून अपेक्षा फक्त पश्चातापाची. हो, गुरुवर्य देगलूकर महाराजांचं एक फार सुंदर वाक्य मला ते फार आवडतं. महाराजजी म्हणतात की संसारामध्ये फक्त आणि फक्त दुःखच आहे, संसारात सुखच नाही. ते उदाहरण देतात. हो, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारामध्ये सुख
नाही हा भाग तर वेगळा, पण तो संसारामध्ये सुखाचा विचार करणं सुद्धा चुकीचं आहे. आपण कधी कधी व्यक्ती स्वातंत्र्यामुळे आपण विचार तरी करू शकतो. राजकारणामध्ये तर आता तो व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काय काय चाललंय, काय काय लोक अदवा तदवा बोलतात, तो भाग वेगळा. का? त्यांना अधिकार आहेत आम्हाला बोलायचा. म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून आपण विचार तरी करू शकतो एखाद्या गोष्टीचा. पण जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात की तुम्ही विचार सुद्धा करू नका, संसारामध्ये सुख आहे, संसारात सुख आहे. मग आम्ही काय करतो? आम्ही संसार या करता करतो की दुःख जातं, आपलं सुख येत नाही. ऐका, आपल्याला दुःख जातं, सुख येत नाही. पायामध्ये काटा भरला, काटा भरल्याचं दुःख आपल्याला आहे, आणि ते पायातला काटा काढल्यानंतर आपल्याला दुःख जातं, सुख मिळत नाही. मला हे म्हणा, दुःख जातं. भूक लागली, भूक नावाचं दुःख आहे आपल्याला. जेवण जेवलो, भूकाची असणारी दुःखाची व्यावृत्ती नष्ट झाली, सुख मिळालं नाही. म्हणून संसारामध्ये सुख मिळत नाही, संसारामध्ये फक्त दुःख जातं. आणि किती दुःख आहेत जगद्गुरूंनी त्या अगणित सांगितलं. ऐसे दुःख सांगू मी किती, सकळ संसाराच्या गोष्टी, न साये पाषाण फुटती, भय काप चित्ती भरला असे. अनंत प्रकारची दुःख या संसारामध्ये आहे. एक दुःख गेल्याचं आपल्याला केवळ समाधान मिळतं, आपल्याला सुख मिळत नाही. म्हणून संसारामध्ये सुखाची वार्ता सुद्धा करू नये असं म्हणतात. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी संसारामध्ये सुख नाही. आणि जगद्गुरु संत तुकोबाराय यासाठी म्हणतात की आम्हाला आत्यंतिक शेवटचा दिवस आनंदात गेला. आता ह्या शेवटच्या दिवसाबद्दल 8:45 झाली, 15 मिनिटं हातामध्ये आहेत. तेव्हा शेवटचा दिवस म्हणजे काय याचा विचार थोड्याशा प्रकाराने सांगतो आणि मी सेवा थांबवतो. एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करावं. माझी एक विनंती आपल्याला की हाताने टाळी का वाजवावी. बरेच प्रवक्ते सांगतात, काय सांगतात तो त्यांच्या पद्धतीने, पण मी एक प्रवक्ता म्हणून असं सांगतो की आपण एखाद्या ज्योतिषाकडे गेल्यानंतर तो ज्योतिषी आपल्याला म्हणतो, बाळासाहेब नाही का, ज्योतिषाला आपला हात दाखवल्यानंतर आपलं अवलक्षण तो सांगतो, म्हणून हात दाखवून अवलक्षण म्हणतात. त्यात तो आता प्रकार झालेला. त्या ज्योतिषाकडे हात दाखवतो आपण आणि काय म्हणतो, हात बघा. ज्योतिष म्हणतो, अहो तुमची आयुष्य रेषा वक्र आहे हो, खंडित झाली, कधी गचकाल कळणार नाही असं सांगतो. तुमची धनरेषा खंडित आहे, संपत्ती असून तुम्हाला मिळत नाही हो, असं तो ज्योतिष आपल्याला सांगतो. म्हणून खंडित रेषा होती, एखादी आयुरेषा खंडित होती, धनरेषा खंडित होती, बलरेषा खंडित होती. पण देवाच्या नामाने जर टाळी वाजवली तर खंडित झालेली रेषा अखंडित होत असते. बघा, देवाच्या नावाने टाळी वाजवली त्या आपल्या हातामध्ये ज्या खंडित रेषा झाल्या असतील तर त्याच्या खंडित झालेल्या रेषा अखंडित होत असतात. धनरेषा प्रबळ होती, बलरेषा प्रबळ होती, आयुरेषा प्रबळ होती. या रेषा प्रबळ करायच्या असतील तर आणि तरच टाळी वाजवा, बाकीची नाही वाजवली तरी चालते. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय हरे 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 जय विठोबा रखुमाई, जय विठोबा श्री नामदेव तुकाराम, जय जय जय. मृत्यू म्हणजे प्रलय. हा प्रलय 5 प्रकारचा आहे. काही प्रलय दैनंदिन प्रलय आहे. दैनंदिन प्रलय, दैनंदिन प्रलय म्हणजे हो, आपण ज्यावेळी लहान असतो, आईच्या मांडीवर खेळत असतो, त्यावेळेला आपल्या शरीराचं कातडं कसं असतं, एकदम नरम असतं. त्या थोडं मोठं झालं का ते कातडं थोडं जाड होतं.
त्याच्यापेक्षा पुढं जाड होतं, नंतर राठ होतं. हे ज्या काय बदलतात, या प्रक्रिया आपल्या शरीरात बदलतात. कधी कधी आपल्या शरीरामध्ये फ्रिक्वेन्सी ह्या कधी कधी जास्त असतात. फ्रिक्वेन्सी म्हणजे ऊर्जा शक्ती. कधी कधी उत्साह वाटतो म्हणजे त्यावेळी फ्रिक्वेन्सी जास्त असतात. कधी कधी नैराश्य येतं, त्यावेळी फ्रिक्वेन्सी म्हणजे ऊर्जा शक्ती कमी होते. ही कमी अधिक होण्याचा प्रकार म्हणून ह्या फ्रिक्वेन्सी मरत असतात आणि जन्म देत असतात. याला दैनंदिन प्रलय म्हणतात. दुसरा नित्य प्रलय. नित्य प्रलय म्हणजे झोप. हा नित्य प्रलयामध्ये प्रकार घडला जातो. माणूस झोपल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात त्याच्या शेजारी उर्वशी एक नाग आहे हे सुद्धा त्याला कळत. एकदा तो गाढ झोपला तर काय त्याच्या शेजारी त्याला कळत नाही. झोप हा नित्य प्रलयाचा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे मरण प्रलय, म्हणजे आपल्या शरीराचा नाश. त्याला मरण प्रलय असं म्हटलं जातं. तिसरा प्रकार जो आहे तो संपूर्ण प्रलय म्हणजे ब्रह्मांड प्रलय. कधी ना कधीतरी एके दिवशी ब्रह्मांडाचा लय होणार आहे. अशा प्रकारचा ब्रह्मांडाचा प्रलय. म्हणून कधीतरी पृथ्वीचा सुद्धा क्षय होतो, कधीतरी पृथ्वी सुद्धा जाणार आहे. आता आपल्याला बहुल पृथ्वी आहे, म्हणजे असं म्हणतात की 77% पाणी, 33% भूभाग अशा रूपाने पृथ्वी व्यापलेली आहे. पण काही दिवसांनी पृथ्वीचा प्रलय होणार, त्याला ब्रह्मांड प्रलय असं म्हटलं जातं. आणि शेवटचा जो प्रलय आहे तो आत्यंतिक प्रलय. आत्यंतिक प्रलय या शब्दाचा अर्थ की आपल्याला शरीर प्रलय झाल्यानंतर वासना रूपाने दुसरा देह प्राप्त होतो. वासना रूपाने दुसरा देह मिळतो. देहचा प्रलयाच्या बाबतीत विचार केला तर ब्रह्मांड प्रलय झाला तर देव सगळ्यांचे असणारे प्रारब्ध आपल्या पोटामध्ये समाविष्ट हो आणि नवीन पृथ्वीची रचना करून ते ज्याचं त्याचं प्रारब्ध तसंच्या तसं त्याला परत देऊन टाकतो. ते ब्रह्मांड प्रलयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रारब्धाच्या माध्यमातून त्या प्रमाणे भगवंत जीव निर्माण करतो. आणि आत्यंतिक प्रलय इथे प्रारब्ध सुद्धा संपलं जातं आणि वासना सुद्धा संपली जाते. त्याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आता माझ्या ठिकाणी वासना सुद्धा शिल्लक राहिली नाही, म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. तृष्णा म्हणजे वासना सुद्धा माझ्या ठिकाणी शिल्लक नाही. आता वासनाच नाही, म्हणून आता मी कसा झालेलो आहे. द्वैत सारोनी माळ मी घालीन, द्वैत सारोनी माळ मी घालीन, विकल्प नवऱ्याचा तोडी येला बांध, विकल्प नवऱ्याचा तोडी येला बांध, झाला मार्ग सुरंग, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना. द्वैत सारोनी माळ मी घालीन, विकल्प नवऱ्याचा तोडीला बांध. म्हणून अशा प्रकारचं द्वैत विवर्जित अवस्था ही संतांची झालेली असते. अद्वैत स्थितीला प्राप्त झालेले असतात असे संत असतात. म्हणून त्या अवस्थेला संत तुकोबाराय म्हणतात मी प्राप्त झालेलो आहे, म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा, थुंटलिया धावा तृष्णेची या. आत्यंतिक पराकोटीची शेवटची जी अवस्था, त्या अवस्थेच्या ठिकाणी प्राप्त होऊन पुनश्च एकदा तुकोबाराय म्हणतात की मी जन्म घेऊन केवळ असणाऱ्या आनंद परमात्म्याचं नामचिंतनाचा आनंद मी या ठिकाणी घेईन, असा विचार या अभंगाच्या माध्यमातून विचार केलेला आहे. आणि या अभंगाचा आशय या माध्यमातून आपल्यासमोर प्रगट केलेला आहे. पुनश्च एकदा या ठिकाणी आलेले आमच्या हुपरी आणि परिसरातल्या सर्व भाविकांचं आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण आमचे आत्यंतिक जीवलग, ज्यांनी आमच्या समोरच साधना करत करत हे वैभव निर्माण केले, असे हरिभक्तपरायण जोगदंड महाराज यांच्या महाराजांसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. आणि वैशिष्ट्य त्यांचं की नम्रता त्यांच्या ठिकाणी अत्यंत काठोकाठ भरलेली, म्हणून नम्रतेचा एक स्वभाव त्यांच्या ठिकाणी असा ओतप्रोत आलेला आहे. त्या नम्रतेच्या माध्यमातून हे संपूर्ण ऐश्वर त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेले. असे आदरणीय महाराजांच्या प्रती माझ्या सद्भावना आहेत. आणि महाराजांचा आजही काळ
उत्तर वैभव संपन्नता प्राप्त होऊन आपल्या सर्व वारकऱ्यांच्या माध्यमातून ही साधना रूपाने त्यांची आपली सेवा करण्याला त्यांनी आश्रय आपल्याला प्राप्त करून देतात. हे एक आपल्या सर्वांचं वैभवता आहे. आदरणीय महाराजांनी घेतली पुढची जागा. हो, आता थांबणार नाही आम्ही. थांबायचं नाही, आता लढायचं, नाही का. आदरणीय महाराजांनी फार मोठा त्यांचा अजूनही पुढची त्यांची भूमिका आहे. कित्येक साधक त्यांनी घडवलेले आहेत. पंढरपूर नगरीमध्ये या आमच्या फडकऱ्यांमध्ये स्थान मिळवणं फार अवघड असतं आणि त्यांच्या माध्यमातून आज फडकऱ्यांचे सुद्धा गळ्यातले ताईत झालेले आहेत. सहजासहजी आमचे फडकरी कोणाला स्वीकारत नाहीत. हा फडकऱ्यांचा विशिष्ट स्वभाव आहे. परंतु त्यांनी सुद्धा त्या माध्यमातून त्या प्रत्येक फडकऱ्यांचं आपल्या ठिकाणी स्थान मिळवलेलं आहे. असे आदरणीय जोगदंड महाराज आज या ठिकाणी त्यांच्या ह्या दरबारामध्ये आपण सेवा करतो आहोत. तेव्हा त्यांना मी वंदन करतो आणि पुनश्च एकदा माऊली करो. अत्यंतिक विकसित अशा प्रकारची साधक आपल्याकडून माध्यमातून तयार होऊन वारकरी संप्रदायाचं अत्यंतिक महत्त्वाचं कार्य आपल्या माध्यमातून घडवू अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आदरणीय या ठिकाणी आलेले समचे सगळे हुपरीकर मंडळी, तुम्ही कार्याला कोण जाणार आहे? हात वरती करा. कार्याला बरं, उद्या कोण जाणार आहे? आमच्या जोगदंड महाराजांनी रशीने जरी बांधले तुम्हाला उद्या, तरी रशी तोडून पण घरी जाल तुम्ही, थांबणार नाही. हो, आणि आजचा एकादशीचा म्हणजे आपला सगळा आमच्या शहरी भाषेतला तो शब्द आहे शॉपिंगचा. आजचा दिवस शॉपिंगचा झाला. आज एकादशीचा नाही, शॉपिंगचा दिवस. बऱ्याचशा मातावर्गांनी नातवासाठी नातीसाठी बरंच काय खरेदी केलेल्या पिशव्या दिसतात मला भरलेल्या. हो, अहो त्या घोंगडे गल्लीच्या पलीकडे तिथं साड्यांचा फार मोठा होलसेल भाव आहे. ते आपल्या हुपरीला जे 700 रुपयाला मिळतात ना, पलीकडे 300